नमस्कार मित्रांनो. आज एक असा हसण्यासारखा विषय झाला की म्हणजे आमचे चुलते आहेत आणि मानवर पाहुणे ते नाशिकवरून रेल्वेने त्यांना यायचं होतं आणि मध्येच त्यांना एका माणसाने म्हणजे 2-3 माणसांनी त्यांना थांबवलं आणि म्हणले, पाहुणं तुम्ही कुठलं? तर ते म्हणले आम्ही जेजुरीचे. मग जेजुरीचे म्हणल्यावरती ते माणसं म्हणली, राव तुम्ही जेजुरीचं म्हणजे देव माणसं, तुम्ही खंडेरायाचे माणसं. आमचा पण दर आठवड्याला तिकडं राऊंड असतो खंडोबाला, असं सांगून त्यांना बुरळ पाडली. आणि ते होते चोर. आणि त्यांना थांबून जरा विचारलं, इतर गप्पा निघल्या. आणि मग करता करता देवाची माणसं म्हणून त्यांनी काय 2 खडं काढले आणि त्याचा मनी केला. त्यांनी एक त्यांना जादूसारखं दाखवलं आणि बुरळ पाडली. आणि मग त्यातलं ते मानवर पाहून जरा बोलल्यासारखं झालं. त्यांनी त्यांच्या खिशातलं पैसे काढले आणि त्या चोरांच्या हातात दिले. दिल्यानंतर ना आमचं ते चुलतं म्हणत होतं, ही फसावत्याला आपल्याला, चाल आपलं. पण ते काय जमलंच नाही त्यावेळेस. म्हणजे त्यांनी आपल्या खिशातलं पैसे काढून चोरांना दिलं आणि चोर निघून गेले, ह्यांना घरी यायला पैसा नाही, असं हसण्यासारखी त्यांनी त्यांच्या भाषा शैलीमध्ये सांगितलं की त्यांच्या काळात कशी चोरी झाली. तर इतकं हसत होतो आम्ही की खरंच ती हसण्यासारखी त्यांची स्टोरी झाली. त्यांच्या त्या भाषा शैलीमध्ये तुम्ही जरा बघा, ऐका आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सुखी राहा, आनंदी राहा, पहा, हसा. जेजुरीचे आता जेजुरीचे म्हणले मग तुला आहे खंडेरायच्या गावचं. माझा मला आठवड्याला तिकडे दौरा असतो. काय पळावलं 10 मारवायच्या हातात. मला बाबा इकडे या आणि दिला खडा. कसला खडा? आणि 10 मारणारा म्हणतोय ना मी, अर्धा आजी चल, ए बाबा तू काय बोलू नको, मला म्हणायचं बरं का, तू काय बोलू नको. आणि एवढाच खडा दिला त्याच्या हातात आणि त्या खड्याचा झाला मनी. आता मनी झाल्यावर म्हणला, मी म्हणायचो बाबा बरं आम्हाला जायचं काढलं, आम्हाला जाऊ दे, आमची गाडी जाईल. मी म्हणायचो तो तुझा मनी घे. नाही मला म्हणला तुझ्या डोक्यातनं जाळ काढ. बाय मी करत ना, मला म्हणला तुझ्या डोक्यातनं जाळ काढीन. या माणसाला देवाचं येडे, तुला काय आत्मा म्हणता म्हणता हा आणि कशाचं मला म्हणला आम्ही म्हणलं बाबा 5-50 रुपये घे तुला. काय बरं आम्हाला जाऊ हे बंडल काढला की सिद्धकडे. हा मला का बेकार समजतो का? पैसे किती लागतील मला? अरे नाही बाबा म्हणलं तुझ्या पैशाला काय करायचं आम्हाला? नाही काढून दिलं, मी दिलं त्याने दिलं. काय जावं का त्याने दिलं वैयक्तिक जावा, दोघांनी दिलं मला. आणि तू 2 जण होतं त्यांच्यातलंच होतं. त्यांनी एकाने 1500 दिलं त्याच्या पैसे मुदामच. आणि त्या 1500तलं 2500 होतं, त्यातलं 500 मला माघारी दिलं. आणि मी 2000 दिलं. 10 मानवर हिथं पैसे होतं त्याचं घेतो, त्याने काढून दिलं. आणि आम्हाला म्हणला हे बघा याच्यात घातले ते म्हणला पैसे. आणि मोर गेल्या म्हणला सोडून बघा पैसे आहेत का नाही. एवढं आम्ही बघतोय बुवा, आमच्याकडे बघतोय, चाललोय मोर. मी ती पिशवी ठेवली खाली, पैसे बघितलं बाहेर म्हणलं आणि बोला गेला निघून बुवा असं चला बघतोय. आणि ती मुरलीची बोल होते का ते आमच्या बरोबर गेली आली थोडी बोल ते बी नसतलंय मोर तसं. आणि सरकवणं बघतोय आम्हाला, आम्ही ते टेकावल्याला मी बघतोय बोक कायचं पैसे कायचं काय गेलं बुवा शिरलं बोकांना. हातात दिलं त्यांनी, त्यांच्यातली 12 बडीची होते का ती बोल. म्हणला एका का 20,000 बरं म्हणला ती एवढं नाही. बरं म्हणला वर काय असतील तेवढंच दे. एकाने ते 1500 होतं का ते दिलं. आणि 23,000 कुठलं त्यांच्या आयडिया. 23,000 द्या पैसे कुठलं. बरं मी हेरलं होतं म्हणलं मामा हे काय खरं नाही मामा, तुम्ही चालायचं बघा काय. आणि 10 लागला माग मला. आणि म्हणलं तुमच्यामुळं माझं 2000 गेलं काय, तुम्हाला चला म्हणतोय थांबवा मला दम द्यायचं. तुझ्या डोक्यात जाळ काढी असंच करेल. मी 10 पण म्हणा तू तुमच्या काय चला तुम्ही हुशारपणा केला पण तो गोळ पडला. हा गुळ पडल्यामुळे मला म्हणला असं बघा म्हणला
त्यांनी दिलं बाबा माझ्या खिशात होतं 2,500 500 दिलं मला आईच्या माघारी काशीला परत घरी 2,000 नेलं घरी आपण एवढंच माझ्या कळीचा आता आई देऊ मला तर आणि मग आमचं झालं ना पंचायत याची बी आमची गाडी रिनवी गेली 180 मग काय झाली कोपरगावची आपली निरा आणि कशाचे आलेस आणि मग काय बाबा आईच्या किल्ल्यात काढतील पण तिने विचार- माघारी जायचं त्यांनी विचार करतात आणि मग ना त्या तुला, दाबाच्या काय पुढचं खिशात दिलं की ते. तर माझ्यापाशी एक 500 होतं का ते 500 आणि दाबाच्या खिशात एक 550 का 600 रुपये बनेलाच्या खिशात आईला मला आता दाबा मला चला मागाय मला पैसे घ्यायचं जायचं काही म्हणलं मामा इष्टीला आपल्याला लय पैसे